बोला छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय। ये रायगढ़ का ऐसा इतिहास है जो कि सबसे छुपाया गया। 7 नद्यांचं पाणी राजांना पियाला दिलं. लांबून याचा आकार आपल्याला यासारखा दिसतो. तर दिसत आहे न्हाणीघर, स्नानघर आहे आत्ताच्या बाटटब सारखं. विजयी प्राप्त झाला की 7व्या मजल्यावर एक भगवा ध्वज फडकायचा. याच ठिकाणी राजे शिवछत्रपती झाले. मराठ्यांनी इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला होता. रायगड हा 11 दिवस जळत होता. So everyone, this is Yashpan Daligar and you're watching Yashpan's vlog and welcome back to my YouTube channel again and welcome to another vlog again. तो जैसे कि आप लोग ने फर्स्ट पार्ट पे देखा रहेगा कि हम लोग ने रायगढ़ ट्रैक शुरू किया था एंड हम लोग ने हमारा एक्सपीरियंस आपको शेयर किया था. तो सेकंड पार्ट पे हम लोग रायगढ़ फोर्ट के ऊपर बहुत ही ज़्यादा हिस्टोरिकल प्लेसेस है वो हम लोग एक्सप्लोर करने वाले हैं. उनके बारे में बहुत ज़्यादा डिटेल में इन्फॉर्मेशन आपको बताने वाला है अपने टूर गाइड के थ्रू. तो वीडियो एंड तक देखो, आपको बहुत ही ज़्यादा मज़ा आएगा. तो चलिए शुरू करते हैं ये बहड़ा मेशी. A few moments later. हे आहे रायगड किल्ल्याचा महादरवाजा. हा दरवाजा गोमुख पद्धतीने बांधलेला आहे, त्यामुळे तो दुरून सहज दिसत नाही. यामुळे शत्रू तोफांच्या माऱ्याने या दरवाजावर सरळ हल्ला करू शकत नव्हते. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना जय आणि विजय नावाचे 2 मोठे बुरुज आहेत, जे या किल्ल्याची मजबूत राखण करत असत. दरवाजावर कमळाची नक्षी आहे, जी लक्ष्मी आणि सरस्वती देवीचे प्रतीक मानली जाते. तिथे शरभ नावाचा एक बलशाली काल्पनिक प्राणी दाखवलेला आहे आणि त्याखाली हत्ती आहे, जो महाराजांच्या शक्तीचा अर्थ सांगतो. हा महादरवाजा फक्त दरवाजा नाही, तो स्वराज्याची शान आणि ओळख आहे. समोर आपल्याला एक तळ दिसतं. तळावाचं नाव आहे गंगा सागर तळाव. गडावर असं एक नाही, 2 नाही, असे 11 तलाव आहेत गडावर. 84 टाके आहेत गडावर. तलाव उकरल्या, टाक्या उकरल्या, मिळणारा दगड होता तो बांधकामासाठी वापरला. इथे खड्डा झाला, भिंत अडवलं, पाण्याचा साठा केला. 1 तीर में 2 निशाण. दगड पण भेटलं आणि पाणी पण भेटलं. बघा, शिवरायांचा राज्याभिषेक हा पंडितवान गागा भट्टाने केला होता. हे गागा भट्ट काशीवरून आले होते आणि काशीवरून येत असताना त्यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं. 7 नद्यांचं पाणी राजांना पियाला दिलं. अभिषेक घातला आणि उर्वरित पाणी या तलावामध्ये सोडलं. म्हणून याचं नाव गंगा सागर तलाव ठेवण्यात आले. काठापासून खाली 35 फूट खाली खोल आहे. बघा, हे आहे हत्ती तलाव. इथे राहणारे हत्ती या तलावाचं पाणी पित असत आणि इथेच आंघोळही करत असत. राज्याभिषेकाच्या वेळी ब्रिटिश अधिकारी हेनरी ऑक्सेंडन किल्ल्यावर आला होता. त्यावेळी त्याने 2 खूप मोठे हत्ती पाहिले आणि तो खूपच आश्चर्यचकित झाला. त्याने विचारलं, एवढे मोठे हत्ती इथे कसे आले? कारण किल्ल्याचा रस्ता खूप अरुंद आहे. तेव्हा एका स्थानिक मावळ्याने त्याला सांगितलं की हे हत्ती लहान असताना म्हणजेच बालपणीच इथे आणले गेले होते. इथेच त्यांची काळजी घेतली गेली आणि इथेच ते मोठे झाले. ही आहे हत्ती तलावाची खरी आणि अद्भुत गोष्ट. या विजयी स्तंभाचं कारण हे 7 मजली आणि याच्या 7व्या मजल्यावर ज्या दिवस राजाने कुठल्या गडावर विजय मिळवला, विजयी प्राप्त झाला की 7व्या मजल्यावर एक भगवा ध्वज फडकायचा, जेणेकरून आजूबाजूच्या गड किल्ल्याना गावात रहितेला गाव वड्यानं कळायचं आणखी एक किल्ला हा स्वराज्यात आलेला आहे. म्हणून पुण्याला विजय स्तंभ असं म्हणतात. आता आपण किल्ल्याच्या बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. बालेकिल्ला म्हणजे काय? तर बालेकिल्ला म्हणजे गडातील सर्वात उंचचं ठिकाण, सर्वात महत्वाचं ठिकाण. बालेकिल्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अष्टप्रधान, राणीवसा, राजवाडा, राजदरबार, सभागृह, खळबतखाना, नगरखाना या महत्वपूर्ण इमारती पाहाव्यास मिळणार आहेत. आता आपण जाणार आहोत तो पालखी दरवाजा. गडावरती जिथून सुरुवात केली त्या दरवाजाचं नाव काय? महादरवाजा. आणि आता आपण जाणार तो पालखी दरवाजा. पालखी दरवाजा म्हणजे महाराज पायथ्यापासून पालखीने गडावरती यायची आणि मग महाराजांची पालखी या दरवाजातून किल्ल्यामध्ये प्रवेश केला जायचा, म्हणून याला पालखी दरवाजा असं म्हटलं जातो. आता आपण गडामध्ये प्रवेश करूया. चला. महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ल्यांची अवस्था आपल्याला अशी पडझड झालेली दिसते, पण ते जर उलट पाहिलं तर राजस्थानची गडकिल्ले आज जसेच्या तसे. मग महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची अवस्था का? मराठ्यांनी इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला होता. म्हणतात ना की मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्यांची जात होती. मराठे कधी कोणासमोर झुकले नाहीत, कधी कोणासमोर वाकले नाहीत, कधी कोणाला शरण गेले नाहीत. इंग्रजांनी पाहिलं याने एवढी ताकद, याने एवढी प्रेरणा येते कुठून?
या छत्रपतींच्या इतिहासामुळे, या छत्रपतींच्या गडकिल्ल्यामुळे. मग त्यांनी रायगडावरती दिनांक 10 मे 1818 इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रहतार मेजर हॉल यांनी खालच्या पोटल्या चढवून गडाच्या दारूच्या उडवती तोफेंचा मारा झाला. मारा इतका प्रचंड ठरला की आपला रायगड हा 11 दिवस जळत होता. जे काही सागवानी लाकडाचं छत आणि उतरणाची कवळं होती ती जळून गेलेली आहेत. सध्या रायगड आर्किओलॉजिकल रिपोर्ट ऑफ इंडिया भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये केलाय. आपल्याला काय करायचं आता, एक राणीमालाची रचना पाहायचे आणि दुसऱ्या राणीमालातून बाहेर यायचं, पुढे जायचं नाहीये. मग तिकडे जाऊन धान्य कोठार मंत्र्यांचे वाडे आपल्याला पाहायचे. चला दादा घेऊन जा. हे आहे धान्य कोठार, स्वराज्याचं धान्याचं कोठार. कोल्हापूरमध्ये किल्ला आहे, पन्हाळा किल्ला. गंगा यमुना सरस्वती 3 धान्याची गोडाऊन त्या ठिकाणी. स्वराज्यावरती काही संकट आलं का तिथून धान्य स्वराज्यावर पाठवलं जायचं. पण समजा की यदा कदाचित शत्रूने रायगडाला तह घातला, वेढा घातला, तर तिथून आलेलं धान्य गडावर येऊ शकत नाही. मग अशा प्रसंगाला एक रिझर्व एमर्जन्सीसाठी हा धान्य साठा वापरला जायचा. एक 22 फूट खोल, एक 20 फूट खोल, एक 15 फूट खाली खोल आहे. वर्षभर पुरेल असा धान्य साठा इथं स्टोअर केला. महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. राजाने आपला अखेरचा श्वास याच ठिकाणी, या चौथऱ्यावरती सोडला. आणि मग इथून देह यात्रा त्या जगदीश्वरापर्यंत गेली आणि त्या जगदीश्वराच्या प्रांगणामध्ये महाराजांच्या देहकलेला अग्नी देण्यात आली. हा राजांचा पूर्णत्व दुमजली इमारतीचा राहता हा राज. जात असताना हे उजव्या साईडला पिण्याचं पाण्याचं टाक आहे. खाली तुम्हाला तळ दाखवलं गंगासागर म्हणून, तिथून कावडीने पाडून यामध्ये टाकलं जायचं. डाव्या हाताला दिसत न्हाणीघर, स्नानघर आहे आत्ताच्या बाथटब सारखं. समोर एक दरवाजा दिसतो, रस्ता अवजड. आपण पलीकडून पाहणार, त्याच्यात पलीकडे एक विटांची खोली आहे. टांगसाल मिंट, स्वतःची करन्सी, कॉइन्स, शिवराय स्वर्णहोण आणि अष्टकोणाची राजमुद्रा ती या राजधानी रायगडावर घडवली जात होती. हा देणारा शुभक्ता, इथली माती सुद्धा आपल्या कपाळाला लावली जाते. म्हणून म्हटलं होतं की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच माणिक मोती, दुसरी धनदौलत नाही, दुसरी धनदौलत नाही. बोला पुण्यश्लोक शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे आहे जगदीश्वर मंदिर. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 साली बांधले. या मंदिराची रचना रायगड किल्ल्याचे मुख्य शिल्पकार हिरोजी इंदुलकर यांनी केली. दुरून पाहिल्यास हे मंदिर मशिदीसारखे दिसते, कारण याला घुमट आणि मिनार आहेत. मुघल शत्रूंना हे त्यांचेच धार्मिक स्थळ वाटावे आणि मंदिराला नुकसान होऊ नये यासाठी ही रचना करण्यात आली होती. मंदिराच्या पहिल्याच पायरीवर एक वाक्य लिहिलेले आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हेच एक बक्षीस हिरोजी इंदुलकरांनी महाराजांकडून मागितले होते, जेणेकरून महाराज जेव्हा मंदिरात येतील तेव्हा त्यांच्या पायाखाली हिरोजींचे नाव येईल. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवभक्त होते. असे सांगितले जाते की ते दररोज या मंदिरात दर्शन आणि पूजा करण्यासाठी येत असत. मंदिराच्या समोर एक मोठा दगडचा नंदी बसलेला आहे. आतल्या गर्भगृहात सुंदर शिवलिंग आहे. त्याची पूजा अजूनही होते. मंदिराच्या पूर्वे दरवाजावर एक संस्कृत लिखाण आहे. त्याचा अर्थ असा, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आकाशात आहेत तोपर्यंत हा जगद्गुरु मंदिर आणि रायगडगड तेजस्वी राहील. याच ठिकाणी राजे शिवछत्रपती झाले, सिंहासनाधीश्वर झाले. मराठ्यांचे राजे तख्तावर विराजमान या ठिकाणी झाले. याच ठिकाणी राजांचं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. एक मन म्हटलं तर ते 40 किलो, 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन, ज्याला मयूर सिंहासन म्हटलं जायचं. हे सिंहासन राजांच्या उत्तरादात, शंभू राजांच्या उत्तरादात 3 नोव्हेंबर 1689 औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान टोकन होतो इतिगत खान. या रायगडाला अजगरी वेढा दिला आणि या वेढ्यामध्ये तो गणाने फोडून घेऊन गेला. कोल्हापूरचे विराज छत्रपती श्री संभाजीराजे भोसले राजांचे 13वे वंशज आणि दिनांक 6 जून 2009 ला 600 किलो पंचधातूची मूर्ती अर्पण केली, बसवण्यात आली.
या ठिकाणी राजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाच्या त्या शुभदिनी महाराज जगदीश्वराचे दर्शन करून आले. राजा अंबारीमधून खाली उतरले. 7 स्वासन राजांची ओवाळणी केली. राजांनी ओवाळणी स्वीकारली. राजांची पावलं दरबारामध्ये पडताच बसलेली 6000 मंडळी उठून उभी राहिली. हिंदवी स्वराज्याच्या राजाला मानाचा मुजरा झाला. राजाने मुजरा स्वीकारला. राजांची पावलं त्या सिंहासनाने निघाली. पण सिंहासनाची ती पहिली पायरी चढत असताना आऊसाहेबांना राजे म्हणाले, आऊसाहेब, स्वराज्याची पहिली पायरी चढत असता आम्हास आमचे मावळे आठवतात. या स्वराज्यासाठी बलिदान देणारा माझा हरेक योद्धा, हरेक मावळा. स्वराज्याची दुसरी पायरी चढत असताना नरवीर तानाजी मालुसरे की आधी लगीन त्या कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं. स्वराज्याची तिसरी पायरी चढत असताना राजांना बाजी प्रभू देशपांडे की राजा लाख मेले तरी चालतील, पण या लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज, पण प्राणाची बाजी देणारे माझे बाजी प्रभू देशपांडे. स्वराज्याची ती चौथी पायरी चढत असताना राजांना पुरंदराच्या लढाईमध्ये शरीरापासून मुंडकं अलग झालं तरी दोन्ही हाताने तलवार घेऊन लढणारे मुरारबाजी देशपांडे. शत्रू पाहिल्यानंतर शत्रू म्हणतो, ए अल्लाह, या आदमी हा सैतान है. बिना मुंडक्याचं स्वराज्यासाठी लढत होते. आणि स्वराज्याची ती 5वी पायरी चढत असताना राजांना सर सेनापती प्रतापराव गुजरातची आठवण होते की त्या बहिलोल खडाच्या 15,000 सैन्यासोबत लढणारे सर सेनापती प्रतापराव गुजर की वेणात मराठे वीर दौडले 7. त्या नेसरीच्या खिंडीमध्ये 15,000 विरुद्ध फक्त 7 जणांची लढाई झाली. एका एकाने 300 जणांना मारलं गेलं आणि स्वराज्याचा सर सेनापती त्या ठिकाणी धारातीर्थ पडले. आणि स्वराज्याची 6वी पायरी चढत असताना राजाला शिवा काशिदांची आठवण होते. राज राज जन्माला जरी मी शिवा काशीद म्हणून आलो असेल, पण आज मरताना या शरीरावर छत्रपती श्री शिवरायांचे वस्त्र घालून मरेल, यापेक्षा मृत्यू काय असणार आहे. म्हणून हसत हसत मृत्यूच्या दारामध्ये जाणारा माझा शिवा काशीद बाजी पासलकर स्वराज्यासाठी बलिदान देणारा हरेक योद्ध्याचे हरेक पावलाची आठवण झाली. अंतःकरण भरून आलं. लटकत्या पावलाने महाराज 32 मणाच्या स्मरणीने सिंहासनावर विराजमान झाले. आणि मग दरबारामध्ये ते ललकारी घडते की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवधव सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजे शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की हर हर. तो अंतर क्रॉस करून ज्या वास्तू खाली उभ्या होत हा आहे नगारखाना. 40 फूट रुंदी, 50 फूट उंची, लांबून याचा आकार आपल्याला गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो, परंतु हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत नाही. गेट ऑफ इंडिया याच्यासारखा दिसतो. इंग्रज आले, प्रकृती चोरली आणि मुंबईमध्ये जाऊन गेट ऑफ इंडियाची निर्मिती केली. या दरबारामध्ये जर का आपण शांततेच्या वेळेला आलो तर इथे एक ध्वनी चमत्कार आहे. शिवरायांच्या काळामध्ये स्पीकर, लाईट, माईक काही नव्हतं, परंतु असं काही वास्तुशास्त्र होते की दरबारात काही कुजबूज झाली थेट ती राजांना कळायची. महाराज काय बोलले तर ते प्रजेला ऐकलं जायचं. वैशिष्ट्य म्हणजे आज 400 वर्षानंतर सुद्धा स्लॅग सीझनला जर कधी आलो तर तिथून कागद पडला, तिथून टिचकी वाजवली तरी तो आवाज तिथपर्यंत आजही त्या ठिकाणी जाता येतो. नमस्कार, मी संदीप ढवळे. गेले 15 वर्ष रायगडावरती रायगड गाईडचं म्हणून काम करतो. येणाऱ्या शिवभक्तांना शिवचरित्र, शिवरायांचा इतिहास पोहोचवण्याचं काम करत असतो. जर गडावरती आलात कधी तर माझं नाव संदीप ढवळे. माझा नंबर आहे 8766828503 87 66 822 503. आणि जर इन्स्टा ID आहे माझी रायगड फोर्ट गाईड संदीप ढवळे. डेली अपडेट असते, त्याला पण आपण फॉलो करून या रायगडाशी जोडण्याचा एक छोटासा प्रयत्न करू शकतात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.